नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 11th ॲडमिशनचे डॉक्युमेंट जे उरलेले डॉक्युमेंट आहेत ते अपलोड कसे करायचे व नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर त्या जागी कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला 11th ॲडमिशनच्या रिलेटेड सर्व अपडेट सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणत्याही ब्राउझर ओपन करायचं आहे, तिथे 11th ॲडमिशन एवढं टाकून सर्च करायचं आहे. जी पहिली वेबसाईट येईल त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला चूज रिजनल टू अप्लाय, तर तुमचा जे काही विभाग आहे ते इथून आपल्याला विभाग इथून निवडून घ्यायचा आहे. तर आपला पुणे विभाग येतो आहे, तर आपण पुणे विभाग इथून सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर हा पॉपअप येईल, याला क्लोज करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथे लॉग इनचा ऑप्शन दिसेल, तर सिम्पली लॉग इन या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे ॲप्लिकेशन नंबर विचारला जाईल, जो पार्ट 1 फॉर्म भरताना तुम्हाला मिळालेला आहे किंवा पार्ट 2 फॉर्म भरताना देखील तुम्हाला प्रिंटवरती मिळालेला आहे. तो इथे ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. जो पासवर्ड तुम्ही बनवला होता तो इथे टाकायचा आहे व जो कॅप्चा दिसत आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे व खाली लॉग इन बटन दिसेल, या लॉग इन बटनवरती सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. एवढे केल्यानंतर आपण आता ऑफिशियल साईटमध्ये लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपण इथे पाहू शकता व्हेरीफाईड बाय सेकंडरी स्कूल गायडन्स सेंटर. तर इथे आपल्याला काही विद्यार्थ्यांना ऑटो व्हेरीफाईड आलेलं असेल तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. ज्यांच्याकडे जे कास्टमध्ये येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट व्हेरीफाय करण्यासाठी स्कूलमध्ये जाऊन किंवा गायडन्स सेंटरमध्ये जाऊन फॉर्म हा व्हेरीफाय करावा लागतो. तर ज्यांचं कास्टमध्ये येतात तर त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये व्हेरीफाईड बाय सेकंडरी स्कूल गायडन्स सेंटर असं दिसेल व ज्यांचे जे जनरलमध्ये येतात त्यांचा इथे ऑटो व्हेरीफाईड हे दिसणार आहे. त्यानंतर कॅप ऑप्शन फॉर्म इथे देखील तुमचं लॉक असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला आता इथे चेक प्रोविजनल मेरिट लिस्ट या ठिकाणी जर आपण चेक केलं तर आपल्याला आपली जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे तर आपला नंबर किती नंबरला दिसत आहे हे आपल्याला इथून पाहता येईल. या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर असणार आहे. इथे पाहू शकता राऊंड, तर राऊंडच्या ठिकाणी तुम्हाला रेग्युलर राऊंड 1 यावरती क्लिक करून घ्यायचं आहे व चेक प्रोविजनल मेरिट स्टेटस यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळेल तुमचे नाव, तुमची कास्ट सर्टिफिकेट, तुमची कास्ट कॅटेगरी, त्यानंतर तुमची बर्थ डेट व तिथे तुम्हाला बघायला मिळेल तुमचा मेरिट नंबर. हा तुमचा मेरिट नंबर आहे व तुमचे हे मिळालेले मेरिट मार्क आहेत. त्यानंतर आता आपल्याला इथे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट हा एक ऑप्शन इथे बघायला मिळेल. तर सिम्पली आपल्याला यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता फाईल टाईप अलाउड JPG, JPEG, PNG, BMP आणि PDF या फॉर्मॅटमध्ये जर तुमची फाईल असेल तरच ती इथे अपलोड होणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथे पाहू शकता हे 10th स्टँडर्ड मार्कशीट म्हणजेच 10वीची मार्कशीट इथे अपलोड करण्यासाठी विचारत आहे. तर तुम्हाला इथे हे अपलोडच्या ठिकाणी एक ॲरोचं बटन दिसत असेल, वरच्या साईडला जो बाण दिसतो आहे यावरती सिम्पली एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड या ठिकाणी तुम्हाला चूज करायची आहे. तुम्ही जिथेशी जी फाईल सेव्ह केलेली आहे ती इथून ओपन करायची आहे आणि अपलोड या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथे पाहू शकता इथे फाईल साईज अलाउड 1 MBच्या आतमध्ये पाहिजे. तर फाईलची साईज जी आहे ती जास्त आहे, तर ही साईज कमी करण्यासाठी पण तुम्हाला मी एक ऑप्शन सांगतो. गुगल क्रोममध्ये यायचं आहे, इथे टाकायचं आहे आय एम रिसायझर एवढं टाकून सर्च करायचं आहे. त्यानंतर जी पहिली साईड येईल त्या साईडवरती आपल्याला हे दिसत आहे आय एम रिसायझर टू 100 KB यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला 1 MBपर्यंत सांगितलेलं आहे, तर आपण 1000 KB इथे टाकणार आहे. त्यानंतर इथे सिलेक्ट फाईल या ठिकाणी क्लिक करून तुमची जी फाईल आहे मार्कशीट स्कॅन केलेली किंवा फोटो काढलेली ती इथे आपल्याला एकदा अपलोड करून घ्यायची आहे. तर अपलोड केल्यानंतर इथे नेक्स्ट डाउनलोडचा ऑप्शन दिसेल, सिम्पली यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर आपली फाईल जी आहे ती आता इथून डाउनलोड होईल आपल्या गॅलरीमध्ये किंवा PCमध्ये. तर ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओमध्ये सोडून जाऊ नका. तर अशा रीतीने आपली फाईल जी आहे ते इथे JPG फाईलमध्ये डाउनलोड झालेली आहे. तर आपल्याला आता आपलं जे मेन पेज आहे डॉक्युमेंट अपलोडचं यावरती आपल्याला यायचं आहे व इथे आपल्याला ब्राउजवरती परत एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. जी फाईल आपण आता डाउनलोड केलेली आहे ती आय एम रिसायझर या नावाने इथे दिसेल. यावरती सिम्पली क्लिक करा व ओपनवरती क्लिक करा. त्यानंतर अपलोड बटन इथे दिसेल, या अपलोड बटनवरती सिम्पली क्लिक करून घ्या.
यावरती क्लिक केल्यानंतर तुमची फाईल जी आहे ते इथे आता जे आहे ते सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता, इथे जो बाण होता तो बाण गेलेला आहे व इथे व्ह्यूच्या ठिकाणी हा जो एक लिंगाचा ऑप्शन आहे हा दिसत आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे ते तुम्हाला अशा रीतीने पाहता येणार आहे. तरी तुम्ही याला क्लोज करतो. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. या ठिकाणी तुम्हाला शाळा सोडलेला दाखला जो आहे तो इथे अपलोड करावा लागणार आहे. त्यासाठी इथे अपलोड यावरती आपण या बाणावरती क्लिक करणार आहे. त्यानंतर आपण इथे ब्राउज, इथून आपली फाईल जी आहे ते चूज करणार आहे व इथून अपलोड या बटनवरती क्लिक करणार आहे. सिम्पली एवढे केल्यानंतर अपलोड बटन दिसेल, यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे देखील आपल्याला फाईल जे सांगतं आहे तर 1024 KB आहे, तर आपल्याला याला कन्वर्ट करावे लागेल. तर इथे आपण परत एकदा अपलोड न्यू फोटो आयमरेसायझर साईडवरती येऊया व अपलोड न्यू फोटो यावरती क्लिक करूया. तर आपली LC इथून एकदा परत अपलोड करून घेऊया. याची साईज जी आहे ती आपली 1000 KBच्या आतमध्ये करून घेतलेली आहे. तर अशा रीतीने आपल्याला इथे ही साईज जी आहे ते 1000 KBमध्ये झालेली आहे. त्यानंतर ही फाईल आपल्याला परत आता डाउनलोड करून घ्यायची आहे. ही फाईल आपल्या मोबाईलमध्ये किंवा PCमध्ये डाउनलोड होईल. याला 1 ते 2 सेकंडचा वेळ लागतो. ही डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड झाल्यानंतर परत आपल्याला आपली जी मेन साईट आहे 11thadmission.org यावरती आपल्याला यायचं आहे. इथे आपल्याला हा रेड एरर आला होता, तर फाईलची साईज व्यवस्थित नसल्यामुळे हा आला होता. तर आता आपली फाईलची साईज जी आहे ती व्यवस्थित झालेली आहे. तर इथे आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे, फाईल चूज करायची आहे. जी कॉम्प्रेस केलेली फाईल आहे ती इथून अपलोडवरती एकदा क्लिक करायचं आहे. अपलोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देखील इथे आपलं अपलोड झालेलं आहे. इथून आपण त्याला क्लिक करून पाहू शकतो की आपलं डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झालेलं आहे की नाही. तर आपले दोन्ही डॉक्युमेंट इथे अपलोड झालेले आहेत. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, इथे आपण फादरचं कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे, ते देखील तुम्ही इथून पाहू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत होत्या की सर आमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अजूनपर्यंत आलेलं नाही आहे, तर या ठिकाणी आम्ही काय अपलोड करायचं. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा पार्ट 1 आणि पार्ट 2चा फॉर्म भरत होता त्यावेळेस तुम्ही एक सेल्फ डिक्लरेशन किंवा अंडरटेकिंग फॉर्म ज्याला आपण म्हणतो ते अपलोड केलं होतं. तेच इथे तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटच्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे व जिथे तुमची ती फाईल आहे ती फाईल तुम्हाला इथून क्लिक करून घ्यायची. इथे पाहू शकता तुम्ही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट किंवा मग ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट. जर नॉन क्रिमिलियर काढायसाठी दिला असेल तर तुम्हाला एक पावती मिळाली असेल तर ती पावती तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. जर तुमच्याकडे ते पण नसेल तर तुम्ही हमीपत्र म्हणजेच सेल्फ डिक्लेरेशन इथे देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इथे चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जिथे ते सेल्फ डिक्लेरेशन सेव्ह केलेलं आहे ते इथून चूज करायचं आहे व अपलोड या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर तिन्ही डॉक्युमेंट आपले जे आहेत ते जास्त साईजमध्ये होते, तर आपण त्याला अपलोड करून घेऊया KBमध्ये. तर आपण KBमध्ये करण्यासाठी तुम्हाला मी जी साईट सांगितलेली आहे या साईटची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची जी डॉक्युमेंटची साईज आहे ती कॉम्प्रेस करून घेऊ शकता. तर अशा रीतीने आपले तिन्ही डॉक्युमेंट इथून आपण कॉम्प्रेस करून घेतलेले आहेत. साईज ही परफेक्ट झाल्यानंतर आपली फाईल जे आहे डॉक्युमेंट आहे ते 11th ॲडमिशनच्या साईटवरती अपलोड होणार आहेत. जसे की आपण बघितलं की 2 डॉक्युमेंट मी तुम्हाला अपलोड करून दाखवले. आता हे सेल्फ डिक्लेरेशनचं डॉक्युमेंट जे आहे हे देखील अपलोड होणार आहे. तर अशा रीतीने हे आपलं फाईल इथे डाउनलोड झालेली आहे. आपल्याला आता इथे सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते अपलोड करायचे आहे. त्यासाठी आपल्याला परत सिलेक्टेड डॉक्युमेंट टू अपलोड या ठिकाणी ब्राउजचं ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करून घ्यायचं आहे व आता आपण जे सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड केलेलं आहे ते इथून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे व अपलोड या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. एवढं केल्यानंतर तुमचं सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते इथे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटच्या जागी तुमचं सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते अशा पद्धतीने इथे अपलोड झालेलं तुम्हाला दिसेल. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुमचं इथे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड झालेले आहेत. इथे तुमचं काम झालेलं आहे. आता आपल्याला काही करायचं नाही, आपल्याला फक्त प्रतीक्षा करायची आहे 27 तारखेची. तर 27 तारखेला तुमचं जे काही कॉलेजचं अलॉटमेंट असणार आहे ते सर्व या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. ज्यावेळेस कॉलेज अलॉटमेंट होतील त्याबद्दलचा देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय